नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण 10वी आणि 12वीच्या बोर्ड एक्झामबाबत सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट बघणार आहोत. प्लसमध्ये मित्रांनो, खूप दिवसापासून विद्यार्थी विचारत आहे की सर 10वी आणि 12वीची एक्झाम ठिकाणी कॅन्सल होणार आहे का. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न विद्यार्थी का उपस्थित करत आहे याचं कारणही तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओवर तुम्ही नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करायचे, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून एकही विद्यार्थी सुद्धा कामाने सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर अपडेट अशी विद्यार्थी मित्रांनो की विद्यार्थी म्हणतात की सर 10वी 12वीची एक्झाम कॅन्सल होणार का. तर हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न निर्माण का झाला त्याचं कारण असं आहे मित्रांनो की सध्या राज्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर मित्रांनो नवीन या ठिकाणी कोरोना व्हायरस आलेला आहे. आता विद्यार्थ्यांनो, नवीन व्हायरस म्हणजेच काय, तर मित्रांनो हा जो काही व्हायरस आहे हा मित्रांनो कोरोनाचं या ठिकाणी नवीन या ठिकाणी व्हेरियंट आहे. आता विद्यार्थ्यांनो, तुम्ही जर बघितलं ह्या व्हेरियंटचं नाव काय तुम्ही या ठिकाणी बघू शकता, COVID-JN1 व्हेरियंट. नागरिकांनो घाबरू नका, काळजी घ्या. मुख्यमंत्र्यांकडून मित्रांनो आरोग्य यंत्रणेच्या सध्याची सज्जतेच्या ठिकाणी आढावा, म्हणजेच मित्रांनो मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी बघा मीटिंग घेतलेली होती आणि त्यामध्ये मित्रांनो आढावा घेतला आणि सर्व जे काही यंत्रणा आहे, आरोग्य यंत्रणा, त्याला आदेश दिले की तुम्ही या ठिकाणी सज्ज राहा. म्हणजेच मित्रांनो, जर कधीही जर या ठिकाणी कोरोनाचा जर या ठिकाणी प्रसार जर वाढला तर जी आरोग्य यंत्रणा आहे ती जर या ठिकाणी सज्ज असेल तर मित्रांनो तो प्रादुर्भाव या ठिकाणी कमी करता येईल. प्लसमध्ये नागरिकांना चांगली या ठिकाणी सेवा प्रोव्हाइड करता येईल. कारण मित्रांनो, तुम्ही जर बघितलं ज्यावेळेस कोरोना आला होता त्यावेळेस मित्रांनो जी आरोग्य यंत्रणा होती आपली भारताची, तर त्यामध्ये मित्रांनो जी आरोग्य यंत्रणा होती त्या ठिकाणी खूप या ठिकाणी मित्रांनो खोळंबलेली होती. म्हणजेच मित्रांनो व्यवस्थित ठिकाणी जी सेवा आहे त्या ठिकाणी प्रोव्हाइड करता येत नव्हती. भरपूर ठिकाणी अडचणी येत होत्या. कारण मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण भारतामध्ये हा जो काही व्हायरस त्या ठिकाणी पसरलेला होता आणि मित्रांनो खूप जास्त ठिकाणी पेशंट वाढले होते. त्यामुळे मित्रांनो सर्व जी काही यंत्रणा आहे त्या ठिकाणी खूप मित्रांनो ठिकाणी खोळंबलेली होती. त्यामुळे मित्रांनो ऑलरेडी त्या ठिकाणी सांगून दिलेलं आहे की सर्व जी काही यंत्रणा आहे त्याने या ठिकाणी सज्ज राहायचं. जर कधीही मित्रांनो पेशंट वाढलेत किंवा जर कधी हा जो काही व्हायरस आहे, हा जो काही व्हेरियंट आहे हा जर पसरला तर ऐन वेळेस मित्रांनो तारांबळ उडायला नको, म्हणून अगोदरच त्यांनी ठिकाणी मित्रांनो आढावा घेतलेला आहे आणि सज्ज राहायचं सांगितलेलं आहे. आता याने मित्रांनो एक्झाम होणार की नाही होणार हा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे. तर बघा, देशात मित्रांनो राज्यात हा सध्या JN1 हा कोरोनाचा नवा व्हेरियंट या ठिकाणी आढळून आलेला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मित्रांनो आज आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रिक आणि विद्यार्थी मित्रांनो फायर ऑडिट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेड्स याची यंत्रणा सज्ज ठेवावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे. राज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे सांगायचे दिवस मित्रांनो की हा जो व्हेरियंट आहे तर हा या ठिकाणी पसरत आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडला की एक्झाम होणार की होणार. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं साहजिकच उत्तर असते, जर विद्यार्थी मित्रांनो हा जो काही व्हेरियंट आहे हा जर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जर पसरला तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे एक्झाम आहे त्या ठिकाणी कदाचित पोस्टपोन केल्या जाऊ शकतात किंवा विद्यार्थी मित्रांनो कॅन्सल करावे लागतील. आणि जर विद्यार्थी मित्रांनो याचा जो प्रादुर्भाव तुम्ही जर कमी करता आला किंवा याचा जो प्रादुर्भाव त्या ठिकाणी पसरला नाही किंवा वाढला नाही तर तुमची जी एक्झाम आहे त्या एक्झाम विद्यार्थी मित्रांनो ठिकाणी होणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं हा जो काही कोरोना आहे तर याचा जो मित्रांनो प्रसार वाढला किंवा या ठिकाणी रुग्ण जर जास्त प्रमाणामध्ये सापडायला लागले तर विद्यार्थी मित्रांनो सरकारला न्यायालयाने मित्रांनो कठोर ठिकाणी पावले उचलावे लागतात. आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे एक्झाम आहे त्या ठिकाणी पोस्टपोन सुद्धा केल्या जाऊ शकतात किंवा मित्रांनो कॅन्सलही कराव्या लागू शकतात. कारण मित्रांनो तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेस कोरोना होता 2019-20 साली, त्यावेळेस मित्रांनो तुमची जी एक्झाम होती ती एक्झाम या ठिकाणी कॅन्सल करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना सरसकट ठिकाणी पास सुद्धा केलेलं होतं. आता विद्यार्थी मित्रांनो जर याही वर्षी हा जो काही मित्रांनो नवीन व्हेरियंट आहे हा जर या ठिकाणी खूप पसरला आणि जर मित्रांनो परिस्थिती तशीच जर निर्माण झाली तर विद्यार्थी तुमची एक्झाम या ठिकाणी कॅन्सलही करू शकतात. आणि जर विद्यार्थी तुमची हा जो काही व्हेरियंट आहे यावर जर मित्रांनो नियंत्रण मिळवता आलं तर तुमची जी एक्झाम आहे त्या ठिकाणी कॅन्सल होणार नाही, एक्झाम वेळेवरती होणार आहे. म्हणून तुम्ही काळजी करू नका, घाबरू नका, अभ्यास चालू ठेवायचे. कारण मित्रांनो दोन्ही वेळेस तुमच्या ठिकाणी परिस्थिती तुमच्या हातात असली पाहिजे, म्हणून अभ्यास करून ठेवायचे. जर ऐन वेळेस मित्रांनो सरकारने काही निर्णय घेतला तर तेही तुम्हाला ठिकाणी मी सांगणार आहे. फक्त सांगायचे असं मित्रांनो की विद्यार्थी म्हणतात सर एक्झाम कॅन्सल होणार, सर एक्झाम कॅन्सल होणार, हे खरं आहे का. तर सांगितलेलं आहे जर मित्रांनो प्रसार वाढला किंवा जर या ठिकाणी कोरोना खूप पसरला तर विद्यार्थी तुमची एक्झाम कॅन्सलही करावी लागू शकते किंवा तुमच्या ठिकाणी एक्झाम पोस्टपोनही केली जाऊ शकते. आणि जर मित्रांनो प्रसार वाढला नाही आणि जेवढा मित्रांनो त्यावर जर नियंत्रण करता आलं तर विद्यार्थी मित्रांनो तुमची एक्झाम या ठिकाणी वेळेवरती होणार आहे. फक्त तुम्हाला काही सूचना दिल्या जातील, काही गाईडलाईन्स दिल्या जातील, ते तुम्हाला फॉलो करावं लागणार आहे. त्यानुसार तुम्हाला ठिकाणी एक्झाम द्यावी लागणार आहे. ठीक आहे, तर संपूर्ण माहिती आपण बघितली आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. तुमचं मत काय आहे
एक्झाम घेतली पाहिजे की कॅन्सल केली पाहिजे, तुमचं मत तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची एक्झाम कॅन्सल केली पाहिजे तर लिहून पाठवा की बोर्ड एक्झाम रद्द झाली पाहिजे, बोर्ड एक्झाम कॅन्सल केली पाहिजे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की 10वी आणि 12वीची बोर्ड परीक्षा घेतली पाहिजे तर लिहून पाठवा की बोर्ड एक्झाम घेतली पाहिजे. तुमचं मत तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.